मन तर नाही करत जायचं, पण जावं लागेल. जॉब वगैरे सगळं आहे, पण एक दिवस नक्की येईन परत. मला तर समजत नाही मी इथे काय करायला आलं नक्की. आता खूप वेगळीच जागा आहे. तर आज 9 तारीख आहे आणि आता संध्याकाळ झाला. आपला खायचा कार्यक्रम तो चालूच असणार आहे. तर आता इथे आलू टिक्की आहे, आलू चाट टिक्क्या समथिंग काहीतरी आहे. तर आता आपण एक प्लेट घेऊया. 20 रुपयाचा एक आलू टिक्की आहे ते, आणि एक प्लेट असं 30 रुपयाचा. म्हणजे 2 आलू टिक्की आहेत. आपण एवढं खाऊ शकत नाही, त्यामुळे आपण आता फक्त एक प्लेट घेऊया. अंकल एक डबल सिंगल 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 भैया के अरे मेरे एक सिंगल बनाओ. एक एक 20 लेंगे. चटनी हाँ आलू बस. बोलिए आप. चला आता मग ट्राय करूया. कर दीजिएगा भाई. त्याच्या आलू टिक्क्यामध्ये ग्रीन चटणी, मिठा चटणी प्लस दही आणि रगडा टाकतात. आणि वरतून किसलेला मुळा आणि थोडे मसाले. टेस्ट एकदम भारी आहे. त्याची आलू टिक्की एवढी मस्त लागते ना, मी अजूनही घेतो. आता आलू टिक्की तर खाल्लेली आहे. आता आपल्याला काय पाणीपुरी, भेल, अजून छोला भेल भेटले ते पण खाणार. आज काय सोडायचं नाही. आता उद्या फक्त आपला एक लास्टचा दिवस आहे. आता ऑलमोस्ट मी सगळं ट्राय केलेलं आहे तुमचं. तर बाकीचं काय राहिलं असेल का मला माहीत नाही. ते अजून असे दुसऱ्या प्रकारचे पदार्थ आहेत. मला तर समजत नाही मी इथे काय करायला आलं नक्की. आता मी जेवढे दिवस आहे ना तिथून फक्त चाट जे जे काय काय आहे ना ते फक्त ट्राय करतो. आणि ते इथे रात्रीची तिथे वाईब आहे ना ते वेगळी आहे. तुमचं एक एन्व्हायरमेंट वेगळाच आहे. तर बघा मी कुठे बसलो आहे. आता इथे गंगा आरती चालू होणार थोड्या वेळातच, 6 किंवा 6:30 वाजता. आणि आपण फर्स्ट रोमध्ये बसलो आज. त्या दिवशी पार्टी होतो खूप, आज फर्स्ट रोमध्ये बसलो आहे. आज आपण जवळून एकदम गंगा आरती बघणार आहोत. एक और दे दीजिए. चप्पल चोरी हो जाएगा. आता तुम्ही गंगा आरती बघितली असणार. दशाश्वमेध घाटवर 2 ठिकाणी गंगा आरती होते. एक तुम्ही माझ्या पाठी बघता तिथे, आणि तिथे एक गंगा आरती होते, आणि आपण त्या साईडलाच होतो. तर आता गंगा आरती झालेली आहे. मस्त बरं वाटलं. पूर्ण 40 ते 50 मिनटाची गंगा आरती असते. तर आता आपण जाऊया खाण्यासाठी काहीतरी, कारण भूक लागली आहे खूप. आणि नंतर मग परत 10 वाजता किंवा 11 वाजता इथे बसूया शांतपणे. एकदम लेमन टी घेऊया आणि बसूया. कारण ही आपल्याकडे आता फक्त ही आजची रात्र, उद्याची रात्र आहे फक्त वाराणसीमध्ये. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा नाही, परत एकदा पण नाही, जायचंच आहे. परतीचा प्रवास करायचा आहे. मग समजत नाही, मन तर नाही करत जायचं, पण जावं लागेल. जॉब वगैरे सगळं आहे, पण एक दिवस नक्की येईन परत. मी परत कधीच जाणार नाही. आता काय होतं माहिती आहे का, इथे ना असे खूप स्टॉल आहेत आणि खूप जणांना काय काय खातात आहेत.
तर मी ना अक्षरशः असं बघतोय कोण काय खातोय, म्हणजे विचार करतोय की हां मी खालाय की नाही खालाय, असं बघ असं अक्षरशः असं डोकावून बघतोय मी की नक्की ते लोक काय खातात ते. म्हणजे मी ऑलमोस्ट सगळं ट्राय केलं इथूनचं. काही ब्लॉगमध्ये दाखवलं असेल किंवा काही ब्लॉगमध्ये नाही दाखवलं असणार, पण मी ऑलमोस्ट सगळं ट्राय केलं आहे. मला नावं तर माहीत आहे म्हणजे सगळ्या डिशेसची, पण मी जे मला वाटतं की हां मी हे नाही खाल्लं आहे मी ते घेतो आहे. मिनिमम 20 रुपयाची एक डिश आहे. मिनिमम 50 ते 20च्या दरम्यानमध्ये सगळे डिशेस अवेलेबल आहेत. तर जे मला नवीन वाटतं आहे मी लगेच घेतो आहे, ट्राय करतो आहे. आता फक्त आपले 2 गोष्टी राहिलेल्या आहेत. एक भेल खायची आहे, ती उद्या आपण खाणार. अजून एक मलाई काहीतरी आहे ते येल्लो कलरचं, तुम्ही आज माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल पाठच्या. आपण तिथे पेलवान लस्सीच्या इथे बघितलं, ते आपलं ट्राय करायचं बाकी आहे. अजून 2-3 गोष्टी अजून राहिल्याच वाटते, कारण मी ते बोललं की नंतर ट्राय करेन, कारण ते गोड वस्तू तर एकदाच मी खाऊ शकत नाही. त्यामुळे आता परत चाललो आहे खाण्यासाठीच, काहीतरी शोधतो आहे नवीन. जसं भेटेल तसं खाऊया काहीतरी. आणि आता किती वाजले आहेत? आता 7:30च वाजले अजून. मग खाऊया थोडंसं काहीतरी, जेवल्यानंतर घाटावर जाऊया, मस्त शांतपणे बसूया. 10 वाजता वगैरे एक लेमन टी पिऊया आणि मग रूमवर जाऊया. मग रूमवर गेल्यानंतर झोपूया. आणि उद्या सकाळचा एक प्लॅन आहे की मी प्लॅनच काही करत नाही. अरे उद्या आपला आजचा दिवस आहे आणि माझ्याकडे काय प्लॅन नाही आहे, फक्त असंच फिरतो आहे. आज पण लंकेला गेलेलो, दुसऱ्या कुठच्या कुठे पोचलो. येताना ती बस बोलतो, रिक्षा केली, 20 रुपये रेंट दिलं. मजा नो लाईफ, ऐसे लाईफ मी घूमना होना चाहिए भाई. इथे पाणीपुरी भेटते आणि आपली पाणीपुरी पण खाऊन झालेली आहे. इथे पाणीपुरीची प्लेट हे 10 रुपयाला 5 आहे पाणीपुरी. बघा तुम्हाला जागावर पाणीपुरी भेटणार इथे. आणि हे पण आपण खाल्लेलं आहे. बाबा हर हर महादेव शंभो. गाबा आता मी बाहेर ठिकाणी खूप शोधलो, इथे सगळं ट्राय केलं. आता इथे आलो आहे या हॉटेलमध्ये थाली ट्राय करण्यासाठी. तर 190 रुपयाची थाली आहे. हो गया प्रॉपर जेवूया आज तरी. तर घरची जेवायची आठवण येते. मावरा साठी कधी जाणार घरी, माझा त्याला फोन करतो, आत्या सुरमई पापलेट किंवा काय असेल ना घेऊन ये बाबा आणि बनवून दे मला बाबा. अभी रहा नाही जा रहा है मुझे. आपण ज्या हॉटेलमध्ये आलोत ना तुमचं आपण स्पेशल थाली ऑर्डर केलं आहे. त्याच्यामध्ये येतं आहे दोन सब्जी आहेत, एक डाळ आहे आणि एक सलाड आहे, 2 रोटी आहेत, राईस आणि पापड आहे. ही आलू पनीरची सब्जी आहे, 2 पनीरची सब्जी आहेत, एक डाळ आहे, राईस हे सगळं काही आहे. तर खाऊया नंतर बोलूया, कारण भूक लागली सध्या तरी. हॉटेलचं नाव सांगतो मला निघाल्यावर. माझं एकदम भारी आहे. तर आपण डाळ फ्राय करूया. याची पण टेस्ट एकदम भारी आहे. मित्रांनो जेवलेलो आहे ना पूर्ण असं, हे बघा पूर्ण एकदम सपाट चट केलं आहे. हा बघा जेवण आपलं पचलेलं आहे, मनाला पण एकदम शांती. आता जाऊया मस्त घाटावर बसूया, 1-2 तास लेमन टी पिऊया आणि मग झोपायसाठी जाऊया. आजचा दुसरं काही काम नाही आहे. वरती काय पण बोला, एकदम मस्त टेस्टमध्ये भारी बेस्ट. तुम्हाला दाखवतो एकदा कुठलं हॉटेल आहे. जर तुम्ही कधी वाराणसी येत असेल आणि दशमेश घाटकडे येत असाल तर इथे चौऱ्यावर राईट साईडलाच हॉटेल आहे. तर तिथून घाटाकडून येत असेल तर तुम्हाला लेफ्ट साईडला पडेल. तर बघा हा हॉटेल आहे. तर या हॉटेलचं नाव आहे अतिथी आमंत्रण. तर इथे नक्की या. हे बघा मेरे साथ डालिए ना तब ना आनंद आएगा. तर हा चौरा आहे दशमेश घाटचा. तर हा हॉटेल आहे इथे लेफ्ट साईडला. इथूनचा हा स्टाफ आहे आणि इथे बोर्ड लावलेला असतो नेहमी. तर हा डायरेक्ट हॉटेल रुद्राक्षच्या खालीच आहे हा हॉटेल. तुम्ही ते येऊ शकता. हा हॉटेल आहे. चलो थँक्यू. मग चला कधी येत असणार तर इथे नक्की या आणि तुमचा थाली नक्की ट्राय करा. खूप मस्त आहे थाली. मी तुम्हाला कधीच सांगतो आहे, कारण काही हॉटेलमध्ये ना मी पहिल्या दिवशी पण जेवलो तिथे एवढे डाळ वगैरे बोलतात ना एकदम एवढं हे नव्हती. मग तुमची थाली ना एकदम मला तर बेस्ट वाटली.
जसं मी मुंबईला खातो तसंच वाटली आणि एकदम नॉर्मल बोलतात ना घरचं टेस्ट. तर या कधीतरी नक्की आणि खा इथे. आता आपण जाऊया घाटावर बसण्यासाठी. चला. तुम्हाला मी दिसत नसेल कारण माझ्या पाठून लाईट येते त्यामुळे मी तुम्हाला काळा दिसत असेल. तर आजचं आपलं सगळं काम झालेलं आहे, फिरणं खाणं सगळं. तर आता वेळ आहे शांत बसण्याची आणि आपण पुन्हा एकदा गंगा किनारे येऊन बसलेलो आहोत म्हणजे मी आलेलो आहे. बोलण्यासाठी असं काही जास्त आहे नाही आता, पण खूप शांत वाटते. असं वाटतं की सगळं जो स्ट्रेस आहे ना सगळं कुठेतरी नाहीसं झालं आहे. खूप वेगळीच जागा आहे. हॉटेलमध्ये पण एक भेटला नव्हता तिथेच खात होता. तो मलेशियावरून आलेला फॉर सोयची. मलेशियावरून वाराणसीला. असं नाही की इथे खूप लोक येतात. जे तुम्ही फॉरेनर्स बघतील ना जास्त करून वाराणसी हिमालयाजमध्ये वगैरे सगळीकडे तुम्हाला दिसतील. काही जण तर फक्त असं सोल सर्चिंगसाठी येतात. खूप वेगळं आहे वाराणसी. त्याचं माझं मन पण नाही करत जायचं.